नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धानिश अशोक स्वामी, राहणार मूळचा लातूरचा. मी UPSC 2015 बॅचचा IAS अधिकारी आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. मी आज श्री संजय स्वामी सरांच्या माइंड विटॅमिन्स या यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आज मार्गदर्शन करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. मी UPSC 2015 ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ऑल इंडिया रँक 124 या रँकद्वारे क्लिअर केलेली आहे. मी सर्वप्रथम माझं परिचय देण्यास सुरुवात करतो. मी राहणार मूळचा. माझं शिक्षण BTech IIT रुडकी इथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी कॅम्पस प्लेसमेंट थ्रू एक नोएडामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये होतो. नंतर मी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन थ्रू क्लास 1 म्हणून रुजू झालो. त्यासोबत असतानाच मला UPSCची ओढ निर्माण झाली आणि मग मी UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2015 एक्झाम दिली आणि ऑल इंडिया रँक 124 हे प्राप्त झाले. मी UPSC, MPSC, गेट, कॅट, पुन्हा जे मुंबई जो महाराष्ट्रामधले काही PSU असतील जसं MSEB, मुंबई मेट्रो, MIDC ह्या सगळ्या एक्झाम पास झालेल्या आहेत. म्हणजे टोटल UPSCमध्ये फक्त सिव्हिल सर्व्हिसेस माझं टार्गेटच नव्हतं, कारण मला IIT केल्यानंतर IASच करायचं होतं. म्हणून मी IAS दिले. म्हणजे त्याच्याखाली सगळ्या एक्झाम म्हणजे IIT, पुन्हा नंतर गेट, पुन्हा कॅटमध्ये माझं IIM कॅलकटा, कोझिकोडे, लखनौ सगळीकडे माझं सिलेक्शन झालेलं. पण आपल्याला माहिती आहे की UPSC केल्यानंतर 5 वर्षानंतर आपल्याला स्पॉन्सर्ड MBA करता येतं. म्हणून मग मी UPSCकडे जास्त कल दिला. तर खूप विद्यार्थ्यांना हे पण फायद्याचं राहील की बाबा आपल्याला नंतर गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड PGDM करता येतं, एक्झिक्युटिव्ह MBA म्हणतो आपण. त्यामुळं त्यांनी किंवा MTech वगैरे पण करता येतं. तर ते एक फायदा आहे की आपल्याला गव्हर्नमेंट म्हणजे म्हणतो ना आपण फॅसिलिटीज, ते एक वन ऑफ द फॅसिलिटी आहे जे तुम्हाला नंतर पण शिकता येतं. म्हणून मी फोकस काय केला, गेटची नोकरी PSUमध्ये जाण्यापेक्षा किंवा MTech करण्यापेक्षा आणि कॅटमधून MBA करण्यापेक्षा मी UPSC देण्याचं ठरवलं. म्हणून मी हे सगळे एक्झाम पास झालो. MSEB, MIDC, मुंबई मेट्रो, MPSC क्लास 1, MPSC क्लास 1मध्ये नोकरी पण केली गोंदियाला. त्यानंतर मग मी UPSC कॅट गेट पास होऊन UPSC दिली आणि शेवटी UPSCला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये IAS म्हणून जॉईन झालो. तर ह्या जर्नीमध्ये मला जे गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ज्या गोष्टी माझ्यासाठी एक सक्सेस एलिमेंट ठरल्या, त्या मी ह्या प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करण्यास खूप इच्छुक आहे. जसं मी सांगितलं, मी माझं BTech IIT रुडकीमधून झालेलं आहे. तर BTech IIT रुडकी IITमधून BTech करताना एक IITचा जो ॲकॅडमिक्स आहे त्याची जे सिस्टम आहे, ते ॲकॅडमिक्स जे आहे IITचं, ते एवढं प्लान्ड, एवढं सिस्टमॅटिक आहे. म्हणजे कोणता इंजिनिअरिंगचा मुलगा त्या क्षेत्रामधून कम्प्लिटली कसं त्या ब्रांचमध्ये कसं तो शिकेल आणि कसं तो त्या थेरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकलमध्ये कसं अप्लाय करेल ह्याचं परिपूर्ण ते एक फ्रेम केलेलं ॲकॅडमिक्स आहे IITमध्ये. मग त्याचाच फायदा मला पुढं आयुष्यामध्ये झाला असं मला म्हणायला खूप खुशी वाटेल. कारण जेव्हा पण कुठला पण मी IITच्या माझे जे IITचे जे बॅचमेट्स आहेत आणि जे काही IITमधून पासआउट झालेले MTechमध्ये पण असतील, त्यांच्याशी मी भेटतो, तो हे एक मला एलिमेंट पक्का दिसतो की त्यांची ही जी क्वालिटी आहे की जे आपले थेरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकल कसे अप्लाय करायचं हे प्रत्येकजण विचार करतो IITian. तेच एक मेजर फॅक्टर आहे माझ्या पण ह्या UPSCमध्ये येण्याचा. म्हणजे मी IITत असताना मला एक जाणवायचं की गव्हर्नमेंट एवढा आपल्याला पैसे खर्च करते आणि सेम आपण जे काही पर्सेंटेज ऑफ फीस जी टोटल पे करतो ते जे आहे ते टोटल जे एक विद्यार्थ्यावरती गव्हर्नमेंट खर्च करते त्याच्या एक पर्सेंटेज आपण फक्त फीस म्हणून देतो. बाकी उरलेली जी अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंट पर कॅन्डिडेट खर्च करत असते. म्हणजे एक IITमधून एक विद्यार्थी निघतो तर एवढा खर्च 30-40% विद्यार्थीकडून फीसच्या मार्फत घेतली जाते, 40-60%
ते सरकार देत असतं. मग सरकार जर आपल्यावर एवढं खर्च करत असेल एक IITianला घडवायला, तर आपण सरकारला कसं पे बॅक करू? तर सगळ्यात पे बॅक करण्यासाठी काय बेस्ट ऑप्शन असू शकतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, क्लास 1ची नोकरी किंवा क्लास 2ची नोकरी. मग आपण जास्त आपली जी सर्व्हिसेस आहेत किंवा आपलं जे नॉलेज आहे त्याचं बेटर ॲप्लिकेशन जे असू शकतो सोसायटीमध्ये, ते एक गव्हर्नमेंट सर्वंट जास्त करू शकतो. डेफिनेटली प्रायव्हेट सेक्टरमधले पण करतात, सोशल वर्क पण करतात. खूप लोक आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपलं सोसायटीसाठी कंट्रीब्यूट करत आहेत. त्यांचं नॉलेज असो, फायनान्शियल जे सपोर्ट असो, प्रत्येक अँगलनं ते सोसायटीमध्ये आपल्याला सपोर्ट करतात. पण मी ॲज एन इंजिनियर आणि त्यातल्या त्यात IIT इंजिनियर, मी सोसायटीसाठी चांगल्या प्रकारे कंट्रीब्यूट करू शकतो? तर मग मला तिथून हे सगळ्या काही लोकांशी चर्चा केली, काही ठिकाणी वाचलं मी, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कसे कसे स्ट्रक्चर्स आहेत. तिथून मग मला थोडं मोटिवेशन मिळालं की हां बाबा, आपण IITचं जेवढं सरकारने आपल्याला काही घडवण्यात एवढं केलेलं आहे, एवढं नॉलेज दिलेलं आहे, एवढं आपल्याकडं अचीव केलेलं आहे आपण ॲज अन इंजिनियर, तर सरकारला किंवा देशाला आपण पे बॅक करण्यासाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट आपण जॉईन करू. म्हणून त्यासाठी मी सेंट्रल गव्हर्नमेंट UPSCची जी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही जी स्पेशल एक्झाम आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन UPSC कंडक्ट करते, त्या एक्झामसाठी मी टार्गेट करायचा प्रयत्न केला. म्हणजे IITतून इंजिनियर बनवून एक इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्ही आलात, IAS झालात, त्याच्याहून बेस्ट ॲप्लिकेशन राहूच शकत नाही ऑल इंडियामध्ये. म्हणून मी ते हे केलं फ्रॉम द टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. जर इन जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर डेफिनेटली सिव्हिल सर्व्हिसेस आहे, IAS IPS आहे, बाकी सर्व्हिसेस आहेत, IRS वगैरे आहेत. आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बेस्ट सर्व्हिस आहे. म्हणून मी IASची तयारी चालू केली. तयारी चालू करत असताना नेहमी मला एक वाटायचं की बाबा आपण व्यवस्थित गायडन्स घेऊ, कुठेतरी वाचू, कसं काय करायचं, काय नाही करायचं. आपल्याला ध्येय तर कळालेलं आहे काय करायचं, पण आता तयारी कशी करायची हे कळत असताना थोडं म्हणजे वेळ लागला मला. एखाद महिना तर ह्याच्यामध्येच गेला की नेमकं करायची कशी तयारी. कोचिंग आहेत, दिल्ली आहे, हैदराबाद, पुणे, लातूर, जिथं म्हणाल तिथं आजकाल कोचिंग आलेले आहेत, UPSC असो, MPSC असो. पण एक प्रत्येक कोचिंगमध्ये थोडंफार डिफरन्स असतोच. पण एक कॉमन फॅक्टर एक आहे की तुम्ही जर कॉलेजमध्ये जर वाचलेलं असेल व्यवस्थित, किंवा कॉलेजचे काही नोट्स असतील, किंवा कॉलेजचे जे बेस आहे बेसिक, ते जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला एक्झाममध्ये जास्त काही टसल होणार नाही, काही प्रॉब्लेम जास्त येणार नाही आहे. हां, पण जर कॉलेजमध्ये जर आपण ॲकॅडमिक्समध्ये थोडं कमी होतं, म्हणजे आपण बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त इन्व्हॉल्व होतो, असं असतात काही विद्यार्थी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतात, ॲकॅडमिक्समध्ये थोडं कमी त्यांचं फोकस असतं कॉलेजमध्ये. डायव्हर्स म्हणजे म्हणतात ना, एक IITमध्ये पण एक हे आहे, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, असं डायव्हर्स अपॉर्च्युनिटीज मिळतात आपल्याला कॉलेजमध्ये पण. तर काही जण असतात. मग डेफिनेटली जर बेस पक्का असेल तर एक्झाम सोपी आहे. बेस पक्का नसेल काही प्रॉब्लेम नाही. कॉलेजचे जे आपले स्टँडर्ड बुक्स असतात ते आहे, पुन्हा आपले कॉलेजचे नोट्स असतील ते आहे. ते जरी आपण सांभाळून ठेवले नसतील कॉलेजचे नोट्स, किंवा बनवलेले नसतील, डायरेक्ट आपण अभ्यास केलेला असेल पुस्तकातून, तर मग ठीक आहे, ते पुस्तकं असतील, कॉलेजचे स्टँडर्ड बुक्स, किंवा आपले कोचिंगचं मटेरियल. लास्ट ऑप्शन जी कोचिंग आहे, एस्टॅब्लिश कोचिंग्स आहेत ऑल इंडियामध्ये, पुणे, दिल्ली, हैदराबाद, जिथे म्हणाल तिथे कोचिंग आहेत. गुगलवरती कुठं पण सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या जे कन्व्हिनियंटनुसार जे पण कोचिंग मिळतील ते तुम्हाला दिसून येतील. पण ह्या सगळ्यामध्ये एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे टार्गेट सेट करतो आहे त्याला आपण डेडिकेटेडली टाईम द्यायचं आहे, आणि स्टडी जी आहे ते प्लॅन जे आहे ते व्यवस्थित बनवायचं आहे. कारण ह्या एक्झाममध्ये सध्या एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की व्यवस्थित स्ट्रॅटेजी नसेल, प्लॅन नसेल, आणि टाईम जर व्यवस्थित देऊ शकलो नाही तर आपण थोड्या मार्काने मागं राहू शकतो. आणि ते थोडे मार्कच पुन्हा रिग्रेट करतात, मग कॉन्फिडन्स लूज होतो, पुन्हा नेक्स्ट इयर द्यायला पुन्हा तेच कॉम्पिटिशन राहणार, पुन्हा तशी तयारी करा, तेवढा कॉन्फिडन्स येईल का, हे सगळ्या खूप गोष्टी असतात. त्यामुळं डेडिकेटेडली टाईम देऊन थॉरोली स्ट्रॅटेजी बनवून स्टडी करायचं आहे आपल्याला. हे एक
ह्याच्यामध्ये बेसिक आपल्याला ठेवायचं आहे ह्या एक्झामच्या तयारीमध्ये. IASच काय हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे किंवा मी IASच काय विचार केला, कारण गव्हर्नमेंटला पेबॅक करण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे मला फ्रॉम बिईंग अन IITian. त्यामुळं IASमध्ये आता मी जास्त डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची ही जी एक्झामिनेशन आहे ते UPSC कंडक्ट करते. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही 4 ब्रांचमध्ये होते: सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तर हे ब्रांचमध्ये जर तुम्हाला इच्छा असेल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कंट्रीब्यूट करायची किंवा नोकरी करायची, तर हे 4 ब्रांचवाल्यांना डायरेक्ट डोर ओपन आहेत. पण दुसऱ्या ब्रांचवाले पण जर त्यांनी ह्या इंजिनिअरिंग डिग्री फक्त असायला पाहिजे, त्यांनी पण ह्या ब्रांचपैकी कुठली पण एक डिग्री चूज करून त्याच्यामध्ये पण एक्झाम देऊ शकतात. पण त्यांना थोडं मेहनत जास्त करावी लागेल, कारण त्याला स्पेसिफिकली अभ्यास करावा लागेल त्या ब्रांचचा जे आपण चूज केलेला आहे. बाकी जे कोर ब्रांचेस आहेत सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, यांच्याला तर पाथ इझी आहे थोडा रिलेटिवली. पण आपण पाथ इझी आहे म्हणतो, पण जेव्हा एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती येतो तेव्हा सगळ्या ब्रांचवाले एकाच लेवलवरती कम्पीट करतात, तेव्हा थोडं टफ जातं. मग तेव्हा काय कामाला येतं तर आपली स्ट्रॅटजी, आपले प्लॅन, आपले स्टडी जी होतं ते. तर आता IASमध्ये मी डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. IAS ही प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 स्टेजमध्ये घेतली जाते. प्रिलिम्समध्ये असे 2 पेपर होतात ऑब्जेक्टिव्ह, पार्ट 1 अँड पार्ट 2. ऑब्जेक्टिव्ह पार्ट 1 आता मी जेव्हा दिली होती 2015ला त्यावेळी पॅटर्न थोडा वेगळा होता. आता पॅटर्न थोडा चेंज झालेला आहे. आता आपलं जो पण तयारी करणारा असेल किंवा जे काही तयारी करणार असतील फ्युचरमध्ये, त्यांना हे पॅटर्न वगैरे कळूनच जाईल हळूहळू. पण माझा जे जुना पॅटर्न होता आणि जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 90% गोष्ट कॉमनच आहे. म्हणजे काय, सिलेबस कॉमनच आहे. फक्त एक प्रिलिम्समध्ये एक GS जो आहे तो ॲप्टिट्यूड आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि काही जनरल स्टडीज आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आहे, ह्या टाईपचं एक थोडं एलिमेंट त्यांनी ॲड केलेलं आहे प्रिलिम्समध्ये. तर त्या अँगलनं जर विचार केलं तर प्रिलिम्समध्ये 2 पेपर आहेत, GS1 आणि GS2. GS1 मी काय म्हणतोय, कारण ते प्रिलिमला मी GSच ट्रीट करतोय. GS1 म्हणजे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स वगैरे हे जे कॉमन सब्जेक्ट म्हणतो आपण इन जनरल ॲप्टिट्यूड वगैरे. आणि सेकंड सब्जेक्ट GS2 म्हणजे टेक्निकल झाला तो. म्हणजे प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं GS2 म्हणजे टेक्निकल, तो पूर्ण टेक्निकल असेल, तो 300 मार्काचा असेल. पहिला जो असेल GS1 जो इन जनरल असेल तो 200 मार्काचा असेल. दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आहेत, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याचं सिलेबस तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल. सेकंड पेपरचं तर प्युअरली सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे जो काही ब्रांच असेल त्याचं टेक्निकल असेल. पहिल्या ह्याच्यामध्ये कॉमन सिलेबस आहे, तो तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती किंवा वेबसाईटवरती UPSCच्या मिळून जाईल. तर ह्या दोघांचे ही प्रिलिम्सचा एक पहिला स्टेज झाला. दुसरा स्टेज आहे मेन्सचा. मेन्समध्ये 2 पेपर असतील सब्जेक्टिव्ह, 300 मार्काचे. मग जे काही सिलेबस आहे, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग एक ब्रांच आहे, त्याच्या पूर्ण सिलेबसला त्यांनी 2 पेपरमध्ये डिवाईड केलेला आहे. तर पहिल्या पेपरमध्ये स्ट्रक्चरल डायनामिक्स वगैरे आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, RCC आहे, असे काही टॉपिक्स आहेत. सेकंड पेपरमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्विंग वगैरे हे असे टॉपिक्स आहेत. तर ह्यांनी 2 पेपरमध्ये डिवाईड केलेलं आहे. दोन्ही 300 मार्काचे, 3 तास वेळ असतो. सब्जेक्टिव्ह पेपर आहे, 15 मार्क, 20 मार्क अशा प्रकारचे प्रश्न येतात. सब्जेक्टिव्ह काही प्रश्न असतात, काही थेरॉटिकल असतात. जे आपण कॉलेजमध्ये क्वेश्चन पेपर बघितलेले असतात तशाच टाईपचे प्रश्न असतात. थेरॉटिकल, काय ते न्यूमेरिकल टाईप, म्हणजे थेअरी लिहायची नंतर पुन्हा न्यूमेरिकल पण त्याचं असतो. कधी कधी फॉर्म्युला डेरिव्हेशन पण विचारतात, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये सहसा विचारतात ते. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे आपण डिग्री केलेली आहेत त्यांना तर ते कळूनच जाईल. ज्यांची ब्रांच वेगळी आहे त्यांना थोडं मेहनत असेल ह्याच्यामध्ये. हे झाला मेन सेकंड स्टेज. थर्ड आहे इंटरव्ह्यूमध्ये आल्यानंतर आपल्याला शेवटी इंटरव्ह्यूचा टोटली ह्या प्रिलिम्स मेन्सच्या वेगळंच त्याचं स्टेज आहे असं मी म्हणेल. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ओव्हरऑल तुमचं प्रोफाईल काय होती, तुम्ही पास्टमध्ये तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, पुन्हा तुम्ही पास्ट एक्सपिरियन्स काय वर्क एक्सपिरियन्स आहे तर कुठे कुठे एक्सपिरियन्स आहे, काय टाईपची तुम्ही म्हणजे प्रोफाईलमध्ये वर्क केलेलं आहे, अशा प्रकारचे ह्या इंटरव्ह्यूमध्ये अँगल्स असतात.
इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे बाकी अँगल म्हणजे म्हणलं तर तुम्ही कुठल्या एरियामधून येतात, म्हणजे तुमचं सोशियल अँगल काय आहे, किंवा तुमच्या तिथं जसं मी लातूरचा आहे तर लातूरमध्ये भूकंप आलेला होता, पुन्हा इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीपासून मी अवेअर पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये पण ते तुम्हाला त्या अँगलनी पण जज करू शकतात. नेसेसरी नाही आहे, टेक्निकल जास्त विचारतात, 60-70% टेक्निकल विचारतात, पण टेक्निकल जास्त न विचारण्याचं एक कारण काय, कारण तुमचं प्रिलिम मेन्समध्ये टेक्निकल तर विचारलेलंच आहे त्यांनी, म्हणजे तुमची टेक्निकल एबिलिटी त्यांनी पहिलं चेक केलेलं आहे, म्हणून तर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत आलेले आहात. मग तुम्हाला UPSC तुम्हाला का आता तुम्हाला रिफाईन करणार आहे ह्याच्या पुढे, कारण ॲज अ पर्सन, ॲज अ पर्सनॅलिटी, ॲज तुमची थिंकिंग प्रोसेस कशी आहे, तुमची ॲनालिटिकल एबिलिटी कशी आहे, ह्या गोष्टीवर तुम्हाला जज करणार ते. म्हणून हा इंटरव्ह्यू आता हा थर्ड पार्ट त्यांनी ठेवलेला आहे. ॲज अ पर्सन, ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही सर्व्हिसमध्ये कसं फिट होतात, तुम्ही सर्व्हिसमध्ये किती चांगलं कंट्रीब्यूट कराल, तुम्हाला थेरटिकल नॉलेज आहे पण तुम्ही प्रॅक्टिकली कसं अप्लाय कराल, सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, तुम्ही अवेअर आहेत का, आणि अवेअर असाल तर तुम्ही सोल्युशन का सजेस्ट करता, हे प्रत्येक अँगलनी इंटरव्ह्यू फ्रेम केलेला असतो. म्हणून थोडं इंटरव्ह्यू मी म्हणेल की पर्सनॅलिटी किंवा इंडिव्हिज्युअलवरती खूप डिपेंड करेल इंटरव्ह्यू कसं काय असेल. त्याच्यामध्ये जे असं काही तुम्हाला लिखित किंवा कुठं असं रिटर्न भेटणार नाही की इंटरव्ह्यूमध्ये अशाच गोष्टीवरती फोकस केलं जाईल, असं काही नाही आहे. इंटरव्ह्यूमध्ये काही पण रँडम विचारलं जाऊ शकतं, फक्त तुम्हाला बेसिक काय थेरटिकल नॉलेज, तुमचं तुमचं जे पर्सनल जे तुमचं बॅकग्राऊंड आहे, एज्युकेशन असो, वर्क प्रोफाईल असो, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला अपडेट पाहिजे. आणि बाकी नंतर तुमचे बाकी काही गोष्टी असतील, जसं मी कुठला राहणार आहे, काय आहे, आणि बाकी तुम्ही ज्या डिपार्टमेंटला प्रिफरन्स दिलेली आहे ती प्रिफरन्स का तुम्ही दिलेली आहे, तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस का देत आहे, तुम्ही प्रायव्हेटमध्ये का गेले नाही, म्हणजे हे प्रत्येक अँगलनी तुम्हाला प्रिपेरेशन ठेवावे लागेल. तर असा हा इंटरव्ह्यूचा स्टेज असतो. इंटरव्ह्यूमध्ये 200 मार्काचा असतो. 200मध्ये काही जणांचं इंटरव्ह्यू जर व्यवस्थित त्यांनी स्वतःला एक्सप्रेस करू शकले तर चांगले मार्क भेटतात. आणि काही जणांचं असतं थोडं कोलॅप्स होतात, कधी कधी कन्फ्यूज होतात. मग तिथं त्यावेळी आपण त्या हिशोबाने हां बाबा ॲग्री करायचं आणि ठीक आहे, मला हे उत्तर माहीत नाही आहे किंवा मला ह्याच्यावरती आणखी मला नॉलेज घ्यावं लागेल, असं जेन्युइनली पोलाइटली आपण हंबली त्यांना उत्तर द्यायचं. म्हणजे आपल्याला काही नॉलेज नाही आहे किंवा माहीत नाही, आपण ऑनेस्टली ॲक्सेप्ट करायचं इंटरव्ह्यूमध्ये. तर हे काही सारी अशा गोष्टी आहेत जे इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कामाला येतील. बाकी स्टडी प्लॅनिंगमध्ये असं आहे की जी मी सांगेल की प्रिलिम मेन्स हे जे आहे ते प्रिलिममध्ये तुम्हाला प्युअरली ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असे येणार आहेत. दोन जे पेपर होणार आहेत त्यामध्ये. माझी मराठी थोडी वीक आहे पण मी पूर्ण चांगलं बोलायचा प्रयत्न करतो आहे, कारण हे प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल ही असं असल्यामुळे माझी कधी पण अशी धारणा राहील की जास्तीत जास्त माझे शब्द चुकू नये किंवा माझं डिलिव्हरी जे आहे ते एकदम प्रिसाईज राहावे, म्हणून मी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझी लातूरचं आहे, मी नॅचरल मराठी आहे, त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे, तुम्ही समजून घ्या. आणि स्टडी प्लॅनिंगमध्ये कसं आहे, आता प्रिलिम्समध्ये 2 पेपर असतात, ऑब्जेक्टिव्हचे 2 पेपर असतात. ऑब्जेक्टिव्हचे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनं फॉर्म्युला नोट्स बनवायचे आहेत आपल्याला. कसे फॉर्म्युले बनवायचे की बाबा हां हे टॉपिक्स आहेत, ह्याचे हे मेन फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले आहेत, प्रिव्हियस इयर कसे क्वेश्चन आले होते ह्या फॉर्म्युल्यावरती, ते त्याच्यातून तुम्ही एकदा जायचे किंवा तुम्ही त्याला सॉल्व करायचे आहेत. मग असे प्रकारचे तुम्हाला एक नोट्स बनवायचे आहेत, ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू नोट्स बनवायचे आहेत तुम्हाला त्याचे. आणि जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्हचे नोट्स न बनवायला, तर तुम्ही एक सिम्पल टॉपिक घ्या, जे मी केलं होतं. माझ्याकडे पण वेळ नव्हता, मी 3-4 महिन्यामध्येच तयारी केली, नोकरी सोडतच तयारी केली होती. मी नोएडाला होतो, नोकरी करतच मी विचार केला की नाही परीक्षा द्यायची. तिथून रूम सोडली, नोकरी सोडली आणि मी रूम घेतली इकडं दिल्लीला येऊन आणि डायरेक्ट टेस्ट सिरीज लावली होती मी. तर पण मी एक चांगली गोष्ट काय केली की स्टडी मटेरियल पूर्ण घेतलं होतं. मी जी कोचिंग जॉईन केली ती होती IAS मास्टर दिल्ली, कटवारिया सराय इथं मी राहिलो होतो, तिथंच त्यांची कोचिंग आहे. तिथून मी कोचिंग केलेली आहे. IAS मास्टर कंचन ठाकूर सरांचं नाव आहे. तर तिथून मी कोचिंग केली आणि त्यांचं स्टडी मटेरियल मी पूर्ण घेतलेलं होतं. ते स्टडी मटेरियल घेतल्यानंतर मी टेस्ट सिरीज माझं फिक्स होतं, मला टेस्ट सिरीज द्यायची, कारण माझ्याकडे वेळ नव्हता. मग मी काय केलं, प्रत्येक टॉपिकला माझे स्टँडर्ड बुक्स जे होते कॉलेजचे ते ठेवले आणि ह्यांचं स्टडी मटेरियल ठेवलं. का ठेवलं, कारण प्रत्येक
स्टँडर्ड बुक्स जे असते कॉलेजचे, जरुरी नाही ना ते UPSCमध्ये इन्क्लूड केलेलं असेल पूर्ण सिलेबस. त्यामुळे हे जे UPSC सिलेबस आहे ते आपल्या जी रूम आहे किंवा आपलं घर आहे त्याच्या भिंतीवर चिटकून टाका तुम्ही. UPSC सिलेबस हा आहे, हा सिलेबसनुसार तुम्हाला त्याला फिल्टर करायचं आहे. आता बाकीचे स्टडी मटेरियल आहे, मग त्याच्यासाठी काय आहे, कोचिंग बेस्ड मटेरियल आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला फिल्टर केलेलंच मटेरियल त्यांनी बनवलेलं आहे, तेच मटेरियल तुम्ही बाजूला ठेवा. स्टँडर्ड बुक का ठेवा, कारण तिथून तुम्ही बेसिक स्टडी केलेली आहे, म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल. काही कन्सेप्ट कळत नसेल तिथं बघता येईल. मग मी काय केलं, कोचिंगचं मटेरियल घेतलं. सगळं कोचिंगचं मटेरियल घेऊन मी स्टेप बाय स्टेप म्हणजे टॉपिक बाय टॉपिक्स, पेपर 1 टॉपिक 1 असं मी त्याचे नोट्स बनवायला चालू केलं. 2 महिने लागले नोट्स बनवायला मला. पण एकदा नोट्स बनले की तुम्हाला 10 दिवसच रिव्हिजन करायचं आहे त्याचं. आणि अशी रिव्हिजन तुम्ही 10 दिवस रिव्हिजन होईल, पुन्हा पुढचं रिव्हिजन 5 दिवसांना होईल, त्याच्या पुढचं रिव्हिजन 3 दिवसांना होईल, त्याच्या पुढचं रिव्हिजन दीड ते 2 दिवसात होईल. म्हणजे एवढं ग्रीप येईल. एवढी ग्रीप आली म्हणली की इंजिनिअरिंग सर्विसेस निघते. कारण ह्याच्यामध्ये असं काही लक फॅक्टर वगैरे काही नाही आहे. सिम्पल आहे, तुम्हाला नॉलेज आहे तर तुमचं एक्झाम क्लिअर होणार. तुम्हाला फक्त तिथं जाऊन व्यवस्थित थेरॉटिकल जे काही प्रश्न असतील किंवा न्यूमेरिकल्स असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रिलिम्समध्ये असतील, तुम्हाला प्रिसाइजली अटेम्प्ट करायचं आहे आणि प्रिसाइजली आन्सर लिहायचे आहेत. तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. म्हणजे लक फॅक्टर म्हणतो आपण, तसलं काही नाही आहे इथे. ह्या एक्झाममध्ये क्लिअर कट पाथ आहे, क्लिअर कट नॉलेज असेल, तुम्ही फक्त उत्तर लिहा, अभ्यास करा, होऊन जाईल. त्यामुळे मी तसे प्रत्येकाचे नोट्स बनवले. 2 महिन्यापर्यंत प्रत्येक टॉपिकच्या स्टडी मटेरियलमधून वाचलं. हे असं हे पूर्ण असं स्टडी म्हणजे काय ते डेफिनेशन असो, कारण डेफिनेशन मला सब्जेक्टिव्हमध्ये कामाला येणार आहेत. मग डेफिनेशन काय मेन लिहिलं, त्याचे मेन डेरिवेशन्स काय असतील, फॉर्म्युला, त्यानंतर फॉर्म्युला मेन काय आहे, त्यानंतर पॉसिबल काय क्वेश्चन आलेले होते. क्वेश्चन लिहित बसलो नाही मी कुठले, कारण क्वेश्चनसाठी वेगळे आपल्या स्टडी मटेरियलमध्ये असतातच. फक्त मी मेन गोष्टी लिहिल्या की ह्या कन्सेप्टमध्ये काय अँगलनं प्रश्न विचारलेले आहेत ते मला कसं कळाले, प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये तुम्हाला कळेल की हां बाबा फ्लुइड मेकॅनिक्सचा हा टॉपिक आहे किंवा RCCचा हा टॉपिक आहे, तर ह्या टॉपिकमधून ह्या अँगलने त्यांनी कव्हर केलेला आहे. आता जसं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आहे किंवा स्लोप डिफ्लेक्शन मेथड आहे. फिक्स क्वेश्चन आहे 20 मार्काचा, दोन्हीचा एक प्रश्न. म्हणजे ही इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये फिक्स आहे, म्हणजे येतच असते क्वेश्चन. कारण त्याच्या बाहेर सिव्हिल इंजिनिअरिंग थोडी जाणार आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाहेर थोडी जाणार आहे एक्झाम. त्यामुळं तुम्ही असं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत जर गेलात तर तुम्हाला असं कॉन्फिडन्स येईल. 1-1.5 महिन्यातच तुम्ही म्हणसाल की यार मी मेजॉरिटी कव्हर केलेलं आहे. तेच एक बिल्डिंग स्टेप आहे ह्याच्यामध्ये, ह्या एक्झाममध्ये, की तुम्हाला ऑब्झर्व करायचे सिलेबस आणि त्यानुसार सिलेबस आणि क्वेश्चन पेपर ऑब्झर्व करायचे तुम्हाला आणि त्यानुसार तुमचे शॉर्ट नोट्स बनवायचे. शॉर्ट नोट्स बनवायला वेळ नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही त्या स्टडी मटेरियलवरच पेननी गिरवा की मला स्टडी मटेरियलमध्ये हे पूर्ण पेज वाचायची गरज नाही, मला फक्त हे वाचायचं आहे. असं करा. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा, पण तुम्ही अजून सुटेबल नोट्स बनवले तुमच्या हाताचे ते बेस्ट आहे. कारण माझं तर असं झालं होतं, मी नोट्सच वाचले शेवटी. मी ते स्टडी मटेरियल पुस्तक बघितलं सुद्धा नव्हतं परीक्षेच्या टायमाला. कारण मी 2 महिने मी तेवढं मेहनत घेतली त्या स्टडी मटेरियल बुक्सवरती की त्याचं जे सारांश आहे, त्याचं जे कन्क्लुजन आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते मी एका ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण एका त्या माझ्या नोट्समध्ये काढून घेतलं होतं. पूर्ण त्याचं कन्क्लुजन एक कन्सेप्ट वाईज, न्यूमेरिकल वाईज, फॉर्म्युला वाईज सगळं मी क्लिअर करून घेतलं होतं. ह्याला गोष्टीला वेळ लागतो, ही माझी स्ट्रॅटेजी होती. जरुरी नाही सगळ्यांनी असंच करायला पाहिजे, सगळ्याची वेगळी स्ट्रॅटेजी असते. माझ्या मित्रांची वेगळी होती. माझे मित्र पुस्तकावरतीच गिरवायचे, हे वाचणं म्हणजे त्यांनी पुस्तकच उचलायचे. म्हणजे त्यांनी रिव्हिजन म्हणजे पुस्तकच वाचायचे, ते पुस्तकाचे पेज पलटायचे, पण ते पूर्ण वाचत नव्हते. त्यांनी जे गिरवलेलं आहे तेवढंच अंडरलाईन केलेला भागच वाचायचे ते. तशी प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते. पण मला असं वाटतं की नोट्स बनवले तर ते कधी पण म्हणजे लॉंग टर्म कामाला येतं. आता माझी बुक येणार आहे काही दिवसामध्ये. मी जे शॉर्ट नोट्स बनवले त्याच्यावर मी बुक पब्लिश करतो आहे. खूप जणांनी मला म्हणजे ते मोटिवेट केलं की तुम्ही त्या नोट्सला बुकमध्ये कन्वर्ट करा. कारण ती जी बुक आहे ती खूप माझी म्हणजे मेहनत आहे. म्हणजे IITचं कॉलेजची अकॅडमिक्सचे नोट्सचं त्याच्यामध्ये इन्क्लुजन आहे, पुन्हा स्टडी मटेरियलचं इन्क्लुजन आहे, स्टँडर्ड बुक्सचं इन्क्लुजन आहे. तर एवढ्या सगळ्याचं इन्क्लुजन करून मी एक नोट्स बनवलं आहे. आता मी त्यालाच बुक्सच्या मार्फत मी प्लॅन आहे माझा, होपफुली होऊन जाईल काही महिन्यामध्ये बुक्सचं. तर तसंच तुम्ही तुमचे नोट्स बनवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येईल की हां माझ्या ह्या नोट्सच्या बाहेर येणारच नाही. म्हणजे असं मला कॉन्फिडन्स आलेला होता.
हां, असं काय येईल, एखादा प्रश्न आला, ठीक आहे, तुम्ही स्किप झाला तुमच्याकडून, ठीक आहे. 95% जरी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही ना, कारण 50% जरी तुम्ही स्कोअर केला तरी तुम्ही अमंग द टॉपर्स आहेत ह्या एक्झाममध्ये. 50% तर स्कोअर करायचं तुम्हाला, किंवा 60%, मॅक्सिमम 60, 50, 55%. तुम्हाला 80-90% तर स्कोअर करायचा नाही आहे, कारण आजपर्यंत कोणी केलेलं नाही आहे एक्झाममध्ये. पॅटर्नच असा असतो. त्यामुळे तुम्हाला बेसिक ह्याच्यावर हे राहिलं ना, आपण काय करतो, पूर्ण 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 करायचं ह्याच्यामध्ये बेसिक हळूहळू मागं निघून जातं ते. मग आपल्याला काय, एक गोष्ट मला अजून एकदा फोकस करून सांगतो, एक गोष्ट 10 पुस्तकातून वाचू नका, एक गोष्ट 10 वेळा वाचा तुम्ही. कारण का, ती जी गोष्ट आहे ती तुम्ही जेवढ्या वेळा तुमच्या डोळ्याखालून जाईल तेवढ्या वेळेत ती तुमच्या ह्याच्यामध्ये इनबिल्ट होऊन जाईल ती गोष्ट. आज मला काही कन्सेप्ट असे आहेत, मला आज बी विचारलं तर मला आठवतात. म्हणजे एवढं, कारण काय, तर मी रिव्हिजन खूप वेळा केलं. तुम्ही 5 वेळा रिव्हिजन करा. तुमचं जर कॉन्फिडन्स लेवल एवढा असेल तर तुम्हाला 2 वेळा रिव्हिजन केल्यावर पण लक्षात राहील, कुणाला 5 वेळा रिव्हिजन केलं लक्षात राहील, कुणाला 10 वेळा. पण रिव्हिजन करा. म्हणजे मी जसं म्हणलं ना, पहिलं मला 2 महिने लागले, पुन्हा 10 दिवस लागले मला रिव्हिजन करायला, पुन्हा 5 दिवस लागले, पुन्हा 2 दिवस लागले. म्हणजे 2 दिवसावर आलो. पुन्हा मी एक्झामच्या दिवशी असं फक्त पेज पलटायचं. मला पेज पलटाना तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मला असं पेज पलटल्या मला कळायचं की ह्या पेजवर काय लिहिलेलं आहे. माझा डोळा फिरत पण नव्हता तेवढा, पण मला माहीत होतं की इथं काय लिहिलेलं आहे. म्हणजे असं एवढं आपल्या माइंडमध्ये खूप, म्हणजे एवढं पॉवर दिली नाही देवानं की पूर्ण माइंडमध्ये रिवाईज होतं. म्हणजे तुम्ही जर रिव्हिजन व्यवस्थित केलं ना, एक नुसतं पेज काढलं तर पूर्ण पिक्चर येतं. आता मी तुम्हाला 3 इडियट्स म्हणलो तर तुम्हाला पूर्ण पिक्चर आलं ना डोळ्यामध्ये, तसं राहतं ते. म्हणजे तुम्ही एवढं वेळ रिव्हिजन केलं ना, एक पेज पलटल्या मला माहिती इथं काय लिहिलेलं आहे, मग मला पूर्ण वाचायची गरज नाही, लगे मी पुढचं पेज पलटणार. ते लेवल अचीव करायचे आपल्याला. ते लेवल कसे अचीव होणार, प्रॉपर नोट्स बनवणे, रेग्युलर रिव्हिजन करणे आणि क्वेश्चन पेपरला ॲनालिसिस करूनच नोट्स बनवणे. हे गोष्टी जर करत गेल्या, मी सांगतो इम्पॉसिबल आहे इंडियातली कुठली पण एक्झाम, म्हणजे कुठली बी एक्झाम फेल होणं इम्पॉसिबल आहे. कारण इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये डायव्हर्स एवढं काहीच नाही आहे. म्हणजे फिक्स्ड डोमेन आहे, त्याच्यामधूनच करतात जे काय करतात. त्यामुळे तुम्ही डोमेनवर अटॅक करा, डोमेन तुमचं स्ट्रॉंग करा. तुमची डिलिव्हरी फिक्स होणारच आहे ना, त्या प्रोडक्टिव्ह डिलिव्हरी होणार आहे तुमची एकदम. म्हणजे हां, काय आपलं सिलेबस आहे आपल्याकडे माहिती आहे, कुठल्या अँगलने विचारणार आहे, ह्या अँगलने विचारणार आहे. विचारणार तर तेच गोष्ट आहे ना. आपण काय विचारतो, हां ह्या अँगलने विचारणं म्हणल्यावर माहीत नव्हतं, ह्या अँगलने विचारणं म्हणल्यावर अवघड गेलं. तसं काही नाही. कन्सेप्ट तर तुमचं स्ट्रॉंग असेल तर अँगल विचारणार हे UPSC आहे, त्याचे वेगवेगळ्या अँगलने विचारणारच ते. UPSC का वेगळी आहे MPSC पेक्षा? MPSC पण आहे, मोठी आहे, पण UPSCचं का एवढं जास्त वेटेज आहे, कारण UPSC अनॅलिटिकली पण बघते मुलांना, आणि MPSC ते फॅक्ट बेस्ड बघते, म्हणजे फॅक्च्युअल जास्त नॉलेज चेक करते मुलांचा. UPSC जे आहे ते फॅक्ट प्लस अनॅलिटिकल. तुम्ही अनॅलिटिकल जेव्हा चेक करते ना, तेव्हा फॅक्ट इन्क्लूड होतच त्यामध्ये. त्यामुळे UPSCचा वेगळा दर्जा आहे. म्हणून तुम्ही ह्या गोष्टींवर फोकस करा की तुमचं स्ट्रॅटेजी क्लिअर पाहिजे, स्टडी प्लॅन क्लिअर पाहिजे. स्टडी प्लॅन मी तुम्हाला सांगता मेन्सचं पण पूर्ण सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रिलिम पण इन्क्लूड झालं. जेव्हा तुम्ही नोट्स बनवतात मेन्सचे पण सब्जेक्टिव्ह आले, सेम ऑब्जेक्टिव्ह पण आलं. आणि इंटरव्ह्यू जेव्हा हे तुम्ही करचाल, पेपर लिहिताना बद्दल मी थोडा एक सांगतो की पेपर लिहिताना स्ट्रॅटेजी कसं आहे. आता प्रिलिममध्ये 200 प्रश्न असतात, 200 मार्काचा पहिला पेपर आहे, 300 मार्काचा दुसरा पेपर आहे. कमी प्रश्न असतात पर मिनिट, म्हणजे तसं जेवढा डेप्थमध्ये विचारतात त्यावेळी वेळ थोडा कमी असतो 1 मिनिटाच्या नुसार. मग त्यानुसार जर बघितलं तर मग आपल्याला कसं पण मॅनेज करायचं आहे. हे टाईम मॅनेजमेंट तुम्ही कसं शिकणार, टेस्ट सिरीजमध्ये. म्हणून तुम्हाला टेस्ट सिरीजवर खूप फोकस करायचं आहे. हां, टेस्ट सिरीज तुम्ही देऊ शकत नाही आहे, तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा ना. तुम्ही पुस्तक एक प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं कुठल्या पण स्टडी मटेरियलमध्ये कुठं पण मिळून जाईल तुम्हाला इंडियामध्ये, किंवा तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल. काय इंजिनिअरिंग सर्विसेस एवढे पुस्तक आहेत, म्हणजे एवढे क्वेश्चन पेपर आलेले होते. तुम्ही क्वेश्चन पेपर आपले सॉल्व करत राहा ना. टाईम लावा, तुम्ही घड्याळ ठेवा, 2 तास वेळ लावा आणि तुम्ही सगळे प्रश्न सॉल्व करत राहा. म्हणजे तुम्ही कुठं पण बसून हे एक्झामची तयारी करू शकता, असं काही नाही आहे. हां, स्टडी मटेरियल ऑनलाईन आहे, तुम्ही स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तर घ्या.
प्रिंट करून बाहेरून किंवा कोचिंग लावा किंवा तुम्ही घरी तयारी करा. म्हणजे प्रत्येक अँगलनं तुम्हाला तयारी करता येते. फक्त बेस काय की तुम्हाला ब्रांचला स्ट्रिक्ट राहायचं आहे आपल्याला. रेफरन्स बुक जे ती पूर्ण ब्रांचलाच तुम्ही फॉलो करा. जी तुमची ब्रांचमध्ये कॉलेजमध्ये ब्रांच म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की कॉलेजमध्ये जे तुमच्या ब्रांचमध्ये सांगितलेले आहेत तेच बुक तुम्ही फॉलो करा. आणि जर कॉलेजमध्ये बुक फॉलो केलेले नाही आहेत, मी पण होतो की कॉलेजमध्ये काही टॉपिकमध्ये बुक फॉलो केले होते, काही टॉपिकमध्ये फक्त प्रेझेंटेशनच वाचायचो, बुक वाचलेच नव्हते मी. तशावेळी बुक टच करू नका. वेळ नसेल तर तुम्ही स्टडी मटेरियल वाचा फक्त. एवढं काय हार्ड अँड फास्ट नाही आहे की बुकच वाचावं लागते. स्टडी मटेरियल वाचा. तुम्हाला कन्सेप्ट कळण्याशी मतलब आहे. तुम्ही कन्सेप्ट एकदा कळाला की मग तुम्ही त्याचे नोट्स बनवा किंवा नोट्स बनवू नका, स्टडी मटेरियलवरच मार्क करा. क्वेश्चन पेपर अनालाइज करा की मी हे केल्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होत आहेत का माझे, का मी एरिया कवर करू शकतोय का. जेव्हा तुम्ही एरिया कवर करू शकते तुम्हाला कळतं, मग तिथं संपलं, झालं तुमचं. मग तुम्हाला फक्त रिव्हिजनच करायचं आहे. आणि टेस्ट जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते तुम्ही देत राहा किंवा दुसरे टेस्ट सिरीज लावा कोचिंगवाल्यांचे किंवा हे ते करत राहा. मग असंच तुम्हाला हळूहळू परीक्षा येईपर्यंत तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पण शिकायला मिळेल की कसं 3 घंट्यात मला 300 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचे, सगळं होऊन जाईल हळूहळू. आणि जे पहिलं येते प्रश्न ते पहिलं सोडवायचं. ह्याच्यात इमोशनल काही व्हायचं नाही की 100 प्रश्न आहे तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत ना. हे काही ते म्हणजे काही एक्झाम असतात ना 100 प्रश्न सोडवल्यावरच एक मेरिट लेवलपर्यंत येतो, नसेल तर अवघड होतं. तशा टाईपची परीक्षा नाही आहे हे. तुम्ही जे काय करा क्वालिटी करा. म्हणजे तुम्ही 70% जरी प्रश्न सोडवले क्वालिटी किंवा 80% तरी इनफ आहे तुम्हाला क्वालिफाय करायला. असं काही नाही की 100 प्रश्न सोडावं लागतात म्हणजे जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे. त्यामुळे त्या हिशोबानं तुम्ही प्लॅनिंग करा. सोपे प्रश्न पहिले सोडवा, नंतर हळूहळू तुम्ही स्विच करत राहा अवघड प्रश्नावर. आणि बाकी माइंड विटॅमिन्स चॅनल आहे, ह्यांच्या टचमध्ये मी असतोच, सरांच्या टचमध्ये. बाकी माझं पण फेसबुक पेज आहे, तिथं पण तुम्ही येऊ शकता. सरांच्या चॅनलवरती पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण विचारू शकता काही प्रश्न असतील तर त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. जर काही शंका असतील, कुशंका असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, ते मी सांगतो. पर्सनल नंबर घ्यायचा असेल संजय स्वामी सरांचा नंबर घ्या, तिथून तुम्हाला पर्सनल गायडन्स करायचं असेल ते पण करू. पण आपलं नेहमी आहे, मी एकदम साध्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे. माझी नेहमी कळकळीची हेच इच्छा असते की बाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे एक्झामचं किंवा ह्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी पोहोचावी. कारण जे ज्यांचे एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणजे स्ट्रॉंग आहे ना, त्यांना तर ते डेफिनेटली त्यांना सोपं आहे ह्या सगळ्या गोष्टी. पण जे ग्रामीण भागामध्ये आहेत किंवा जसं मी होतो, जसं मी IITला लागेपर्यंत नॉर्मलच मुलगा होतो, मराठी मीडियम शिकलेला. मला तर एवढं काही असं माहीत नव्हतं. पण मी जिद्द ठेवली, माहिती घेतली, असं करत गेलो. फायनान्शियली पण आम्ही काही स्ट्रॉंग नव्हतो, असंच नॉर्मल फॅमिलीतून आलेले. पण असंच जिद्द ठेवली की नाही मला करायचं, काहीतरी करायचे. माझ्या पप्पांनी पूर्ण म्हणजे नाही तेवढी मेहनत घेतली फायनान्शियली, इकडून तिकडून कसं तरी करून सगळ्या मेहनतीनं त्यांनी एवढं आजपर्यंत मला इथं आणलं. म्हणजे मी फक्त स्टडीवर फोकस केलं, त्यांनी बाकी सगळं बघितलं. हां, असंच गोष्टी असत, कुणाला डिपेंड करतं प्रॉब्लेम कुणाचं कसं असतो. पण त्याला जर कोपअप केलं आपण तर पक्कं अचीव होतं. कारण एकदा अचीव झाल्यानंतर मग तुम्हाला बाकी सगळे तुमचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळं माझं जास्तीत जास्त कल आहे की बाबा ग्रामीण भागातले पण लोकांनी ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे UPSC MPSCसाठी. आणि आम्ही तुमच्या टचमध्ये राहूच. तुम्ही काही शंका कुशंका गायडन्स पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही विचारा सरांना. आणि मी पण तुम्हाला पर्सनली गाईड करायचा प्रयत्न करेल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.